सातारा शिरूर राज्य महामार्गावर सध्या मी आहे आणि आपण वेण्णा नदी पुलावर आहे। वाडेगावा नदीची जी वेण्णा नदी आहे चा पूल जो आहे तो आपण आता पाहू शकता की अत्यंत खड्ड्यांचं मोठं साम्राज्य जे आहे ते या पुलावर पाहायला मिळत आहे। खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ वाडे असतील किंवा या विविध संघटना असतील यांनी आवाज उठवून देखील या ठिकाणी या पुलाचं काम असेल किंवा या रस्त्याचं काम जे आहे ते अजूनही केलेलं पाहायला मिळत नाही। वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत, मात्र प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र एकूणच पाहायला मिळत आहे। आज एक आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे आणि या आंदोलनात वाडे ग्रामस्थांनी तिथं रास्ता रोको देखील केला। याबरोबर तिथं रस्त्याची जी खड्ड्यांची अवस्था आहे ती देखील दाखवली। आपल्या याबाबत लोकांना काय वाटतं याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, त्याबरोबरच ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख देखील या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। दत्ताजी, काय नेमका विषय आहे आणि आज आपण आंदोलन केलंय? आज या ठिकाणी आम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, कारण गेले कित्येक दिवस म्हणजे अगदी 2 ते 3 महिन्यापूर्वी आम्ही जिल्हा प्रशासन संबंधित विभागाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा हे खड्डे आणि ह्या रस्त्याची परिस्थिती जैसे ती आहे, नागरिकांची प्रचंड गैरसोय होते। शाळेची मुलं असतील, लहान असतील, माता भगिनी असतील, आज ह्या रस्त्याने जात असताना आणि अवजड वाहतूक तर एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ह्या पुलाला असलेला संभाव्य धोका, ह्याच्यावर सुद्धा काय असलेला धोका तरी सुद्धा शासन कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी काम दिसून येत नाही आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या सुद्धा वाढलेली आहे। तर याला जबाबदार कोण? आणि प्रामुख्याने आम्ही जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जे डागडुजी म्हणून मुरुम टाकण्यात येतो 2 ते 4 दिवसात परत जैसे ते परिस्थिती होती आणि परत महिना 2 महिने परत त्याकडे कोण बघत नाही। तर आता जे काही काम कराल तुम्ही ते अगदी कॉन्क्रीट आणि चांगल्या पद्धतीने काम करण्यात यावं ही या ठिकाणी मी ग्रामस्थ आणि शिवसेनेच्या वतीनं विनंती करतो। नक्कीच, काय तुम्ही थोडक्यात सांगाल? हे आता बघता गेले अनेक दिवसापासून, अनेक महिन्यांपासून हा परिस्थिती आहे। वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आली वाडे पुला संदर्भात। हा ब्रिटिशकालीन पूल आहे, त्याच्या डागडुजी करायची त्यांनी काम घेतलं, हातात मुरुम टाकला, पण तो तात्पुरता झाला आणि त्या मुरुमावरून गाड्या कितीतरी घसरल्या, माणसाची जीवितहानी झाली। पण ह्याकडे शासन पूर्णपणे दुर्लक्ष करतात। आमदार खासदार ह्या रोडने कितीतरी जातात, पण त्यांचं डोळं उघडत नाही ते याकडे लक्ष द्यावं म्हणून। पण आमचा परत इथनं पुढे जर असं जर काम जर त्यांनी वेळेवर पूर्ण जर नाही केलं तर याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन छेडलं जाईल। नक्कीच, काय नेमकं आजचं आंदोलन होतं, काय या विषयी? आजच्या आंदोलनाचा विषय असा होता की या रोडवर गेले कित्येक दिवस, म्हणजे ह्या वर्षी नाही दरवर्षीच ही परिस्थिती आहे। गेले 6 महिने खूप वेळा निवेदन दिलं, निवेदन नुसतं घेता येत। 15 वर्षी पण एक डेडलाईन दिली होती। आज माझ्या माहितीप्रमाणे सप्टेंबर संपत आला तरी काही परिस्थिती नाही। तुम्ही आता बघत असाल की काही खड्ड्यांची परिस्थिती आहे। दुसरी गोष्ट, या रस्त्यावर एक गाडी बंद पडली तर 2-2 तास लोकांना खोळंबत बसायला लागते आणि ते गाडी बंद पडायचं प्रमाण फक्त खड्ड्यांमुळेच आहे। खड्ड्यात गाडी पडली की बंद। तर हे प्रशासनानं तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी आणि लवकरात लवकर या रस्त्याचं दुरुस्तीचं काम चांगल्या प्रकारे करावं। तर मुरुम टाकलं गेलं तर मुरुमाचा दुसऱ्या दिवशी मुरुम बाहेर येतो आणि मग त्या मुरुमामुळे तर अतिशय त्रास होतो लोकांना। या तीव्र अशा भावना ज्या आहेत त्या ग्रामस्थ असेल तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि आपण सध्या जर पाहिलं तर अत्यंत दयनीय अशी अवस्था जी आहे ती या वाडे पुलाच्या ठिकाणी जे खड्डे झालेले आहेत त्याचे आहे। त्यामुळं एकूणच प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन हा विषय जो आहे तो मार्गी लावावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ करतायत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।